नमस्कार मंडळी, कशा सगळे मजेत आहात ना? तर कालचाच ब्लॉग कंटिन्यू करत आहे. माझा आज बड्डे आहे. बड्डे सेलिब्रेट करायचं की नाही हे माझं कन्फर्म तर नव्हतंच, पण ॲज युजल शुभ्रा आणि बंटेने केक आणलेला म्हणून आहे त्या दिवसभरच्या ड्रेसमध्येच मी केक कट केलेला आहे. ना तर आज म्हणजे दिवसभर एवढा थकतो ना की काय सेलिब्रेट करायची इच्छा नाही होत. तर माझ्यापेक्षा जास्त उत्साह तर ह्या मुलांनाच होता. ते चौघंही जण आजूबाजूला आले. मधमाशांचे कसे पोळ्याला लागतात तसे ते आले चौघंही बाजूला आणि केक कट करायला त्यांनाच घाई होती. असो, लहान मुलं असतील तर हे असं असणारच आणि मला ते आवडतं. तर पप्पांना शुभ्राने केक दिला कट करून. मला किटकॅट मिळालेली आहे, दीदीने दिले आणि अमोलनी डेअरी मिल्क दिलेली. हे बघा, ही रात्रीच दिलेली आणि जेवण वगैरे आराम केला. हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्लॉग. सकाळी लवकर उठून कामं वगैरे झालेली, कारण आज आहे अन्वीची स्कूल. त्याच्यामुळे सगळी प्रॉपर तयारी करायची होती. भातडाळ करून घेतलेला आहे मी आणि आज गुरुवार आहे ना, तो उपवास आहे माझा. त्याच्यामुळे मी जेवण थोडं लवकर करून घेते. आणि अन्वीचा हा आहे युनिफॉर्म. यावेळेस येल्लो कलर आहे आणि लकीली आज गुरुवार आहे, गुरुवारीच येल्लो कलरचा ड्रेस तिला घालायचा सुरुवात लागलेली आहे. तर मीही गुरुवार असेल तर येल्लो ड्रेस घालते. आणि आम्ही मायलेकीने फोटो काढलेले आहेत. इथे अन्वीची प्रॉपर तयारी केलेली आहे. तेल लावले, पावडर लावली, टिकली लावलेली आहे. अशी तयारी केलेली आहे आमची नटखट अन्वीची. ते छान असे फोटो काढलेले आहेत. आणि अमोलच बोलले मला, आधी हिचे फोटो काढ आणि मला पाठव, फर्स्ट डे इन स्कूल. तर मी आता निघणार आहे, कारण आज अन्वीची शाळेचं टायमिंग आहे 11 ते 12. डेली टाईम असणार आहे 11:15 ते 2 वाजेपर्यंत दुपारी. पण आज आहे 11 ते 12. तर म्हटलं अन्वीला सोडलं तर रिटर्न या घरी कशाला, म्हणून अर्णव 12:30ला सुटणार आहे, तर मी तिथेच थांबणार आहे. तर मी प्रयत्न केला रिक्षा मिळते का बघायला, पण रिक्षा नाही मिळाली आणि माझ्याबरोबर अन्वीलाही चालावं लागलं. म्हणजे आम्ही कळवा नाक्यापर्यंत चालतच गेलो. मध्ये तिला उचलून घेतलं, मध्ये पाय दुखत आहेत बोलत होती, बरेच दिवसांनी चालावं लागते ना म्हणून. खूप ऊन होता, खूप म्हणजे खूप ऊन होतं. मी आतुरतेने वाट बघत आहे पावसाची. कोण कोण वाट बघत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि लहान मुलं असतील तर बाहेर काय ना काय खायला दिसलं दुकान की शिरतात. तर इथे अन्वीला घेतलेल्या आहे चुपाचुप्स आणि सोबत पाण्याची बॉटल ही घेतलेली आहे. अन्वीला बॉटल आणायची अजून. इथे ना मी स्विमिंग पूलचे इथे ऑटो बघायचा प्रयत्न करत होती, पण एकही ऑटोवाले थांबलेले नाही आहेत. आणि 11ची शाळा आहे. 11 वाजून 1 मिनटं झाला आम्ही ऑटोमध्ये बसलो. कळवा नाक्यावर गेलो. कळवा नाक्यावरून शेअर ऑटो केली आणि तिथून आम्ही पोहोचलो शाळेत. ही अशी गर्दी होती ना, मेन गेटवरूनच सोडलं. आज अन्वीना रडली. आणि इथे बघा एवढी गर्दी आहे. सगळ्या पॅरेंट्सना फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये गुंतलेले होते. अन्वी जशी आतमध्ये गेली ना, तशी मी निघाली कळवा नाक्यावर लस्सी किंग येते लस्सी प्यायला, कारण मी मगाशी तुम्हाला बोलली माझा आहे उपवास. तर मी साबुदाण्याची खिचडी खात नाही, पण वडे खाते. तर मी म्हटलं चला आज ना फिरायचंच आहे, तर आपण मस्त थंडगार लस्सी पिऊया. तर इथे मी लस्सी घेतली आणि उन्हातून फिरायचं होतं म्हणून मी जास्त वेळ नाही थांबले तिथे. ही बघा गर्दी किती आहे. प्रत्येकजण आपल्या लहान मुलांना घेण्यासाठी इथे आतुरतेने उभे आहेत. तर मुलं आलेली आहेत आणि अन्वीचं आहे ए डिव्हिजननं म्हणून. ही बघा, ही झूम करून दाखवते मी तुम्हाला अन्वी. ही बघा, ही बघा आली. टीचरने पकडून परत मागे घेतलं, कारण त्यांना लाईनीमध्ये यायला सांगितलेलं. बॅक टू स्कूल. अन्वीला घेतल्यानंतर बाहेरच्या साईडला एवढी गर्दी होती ना, तर या गर्दीतून कसं मुलांना न्यायचं मला टेन्शन होतं. बाहेर येऊन मी बाकड्यावरच बसली, कारण अर्णव सुटणार होता. तेवढ्यात ताई आली, कारण ह्याच्या पुढे ताईलाच काम देणार आहे, मुलांना दुकानं आणायचं, अन्वीला मी ने-आण करणार. तर आम्ही तिघं होतो, त्याच्यामुळे सगळीच मुलं होती म्हणून तिथल्या तिथे ऑटो केली आणि ताईकडे आलो. सगळ्यात आधी पाणी पियालो आणि मुलांना वडापाव दिलेला खायला.
तर ही व्हिडिओ ना इथेच थांबवते. व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. इथे ना ह्यांची मस्ती चालू होती, त्याच्यामुळे जास्त पुढचा व्लॉग केला नाही आहे. आणि हा पुढचा व्लॉग बघायचा असेल तर उद्याचा व्लॉग नक्की बघा. तर चला, इथून मी गेली की थोडा वेळ आईकडे बसेल, नंतर देवपूजा करायची, काही वाचन करायचं असते ते वाचन करणार आणि मग आराम करणार. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.